आयुष्यामध्ये कॉलेजच्या वाटेवरती चालत असताना आपण सर्व व आपल्या सर्वांचे अमूल्य असं मार्गदर्शन नक्कीच सदैव स्मरणात आहे। ज्या ज्यावेळी चुकीच्या दिशेला गेलो त्यावेळी योग्य रस्त्यावर आणून आयुष्याचा खरा अर्थ हुंगवून दिला। खरंच आपला आभारी आहे। माफ करा, आभार तर इतर परक्यांचे मानतात, परंतु मी सदैव आपला ऋणी आहे। या क्षणाला मी एक छोटीशी कविता म्हणू इच्छितो। शेवटी जाता जाता तेवढंच आहे माझ्याकडे। नकोशी तरीही जिवारी तळमळ लागली आहे, येऊ नये परंतु घरट्यातून जाण्याची वेळ आज आली आहे। वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची, याची खेचायची त्याची खेचायची मज्जाच वेगळी यायची। तासाला किती बडबड आम्ही केली, वर्गातल्या शिल्लक गोष्टी दिल्लीपर्यंत नेली। अभ्यास केला नसला तर भेटायचा छळीचा प्रसाद, मित्रांमध्ये उगाच कारण नसताना घालायचो आम्ही वाद। तरी आठवण आता सदैव आपली इथेच राहील, आयुष्याच्या वळणावर पुढे जात असताना मागे डोळे भरून पाहिल। मैत्रीचं सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे, येऊ नये परंतु घरट्यातून जाण्याची वेळ आज आली आहे। माझ्या पाठीवर जेव्हा दप्तर आलं, एका विद्यार्थ्याचं जणू पाखरू झालं। आकाशी भराई घ्यायची कशी हे शिकवलं गेलं, ज्ञानाच्या चौकात चौकात आम्हाला मिळवलं गेलं। नकोशी तरीही जिव्हारी तळमळ लागली आहे, येऊ नये परंतु घरट्यातून जाण्याची वेळ आज आली आहे। कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही व्हावा विद्यार्थ्यांचा रास, तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणून शिकवला जातो इतिहास। वर्ग अखेर येता येता वाटत आहे जणू सरूनच गेलो, पावलो पावली आयुष्याचा होमवर्क करायचा आहे हे तर विसरूनच गेलो। पावलांना क्षणोक्षणी एकच सांगावं असं वाटतं, कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं। डोळ्याची नदी भरूनच खळखळ झाली आहे, डोळ्याची नदी भरूनच खळखळ झाली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आज आली आहे, घरट्यातून जाण्याची वेळ आज आली आहे।